सहारा, देखो न हर इसमें एक है सहारा, कहीं टूट जाए ना दामन हमारा, कहीं टूट जाए ना दामन हमारा। तुम्हारे तेरा सहारा, बाकी बिहारी मुझे तेरा सहारा, कहीं तो सजाए दामन तुम्हारा, कहीं तो सजाए दामन तुम्हारा। तेरे सिवा दिल में समाये न कोई, तेरे सिवा दिल में समाये न कोई, लगन का दीप बुझाए न कोई, लगन का दीप तेरे सिवा दिल में समाये न कोई, लगन को दीप बुझाए न कोई, तू ही मेरा कष्ट हुई है सहारा, तू ही मेरा कष्ट है, तू ही है सहारा, कहीं टूट जाए ना दामन हमारा, कहीं टूट जाए ना दामन हमारा, बाके बिहारी तेरा सहारा, बाके बिहारी मुझे तेरा सहारा, कहीं टूट जाए ना दामन हमारा, कहीं टूट जाए ना दामन तुम्हारा, कहीं टूट जाए ना दामन हमारा, कहीं टूट जाए ना दामन हमारा। बाकी बिहारी मुझे देना सहारा, कहीं टूट जाए ना दामन हमारा, कहीं टूट जाए ना दामन हमारा। उपस्थित सर्व राजनी येथील सर्व समस्त ग्रामवासी जनता जनार्दन माता भगिनी बाळगोपाल ज्याच्या दिव्य पटांगणामध्ये ही भगवंताची कथा सुरू आहे, ज्याच्या दिव्य दरबारामध्ये भगवंताची कथा सुरू आहे, नामस्मरण सुरू आहे, नामस कीर्तन सुरू आहे, आपल्या या गावाची ग्रामदेवता हनुमंतराय आदिशक्ती नारायण
सर्व देवी देवता, सर्व संत मंडळी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्याच्या चरण स्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्राची भूमी, आपल्या या महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल आणि रुक्मिणी माता, ज्याच्या चरण स्पर्शाने ही भूमी पवित्र झाली, असे संत ऋषी मुनी, माझे माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि सर्व संत मंडळी, सर्व थोर महापुरुष, आदरणीय श्रोतेजन, आदरणीय यजमान, ज्यांनी हा ग्रंथ रचला, या ग्रंथाचे रचनाकार व्यासजी महाराज, आणि ज्याच्या अमृत तुल्य वाणीतून तुम्हाला कथा श्रवण करायला मिळत आहे, या व्यासपीठाचे अधिकारी संत सुखदेवजी महाराज, आणि ज्याचं जीवन सफल करण्याकरता ही 7 दिवसीय भागवत कथा सुरू आहे. यजमान म्हणून राजा परीक्षित आणि संपूर्ण माझे मायबाप यांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम. सज्जनो, ही 7 दिवसीय कथा फक्त सुखदेव महाराज राजा परीक्षितलाच वर्णन केलेलं आहे. तर बाकी जरी आपण कथा जरी बघितलं, इतर कथा ज्या आहेत, तुम्ही किंवा आम्ही किती दिवस करू शकतो, पण असा एकमेव ग्रंथ आहे ज्याला 7 दिवसामध्ये समारोप करावा लागतो. बाकीच्या कथा आहेत शिवमुख पुराण, देवी भागवत, गरुड पुराण, गणेश पुराण, मार्कंडेश्वर पुराण, कमी पुराण आहेत का, पण त्या पुराणाला किती दिवस आपण करू शकतो, पारायण किती दिवस करू शकतो, पण हा असा एकमेव ग्रंथ आहे, याला 7 दिवसामध्ये समारोप करावाच लागतो. ही कथा कोणा करता आहे? सुखदेव महाराज राजा परीक्षिताला 7 दिवसापुरतीच भागवत कथा ऐकवलेली आहे. 7 दिवसापुरतीच भागवत, श्रीमद भागवत कथा सांगितलेली आहे. म्हणून या ठिकाणी श्रीमद भागवत सप्ताह आपण लिहित असतो. हात जोडला राजा परीक्षिताने, हात जोडला आजच्या या सत्रेमध्ये. गुरुदेव, काय हो रात्रूची कथा होती, स्मरणीय अस्मरणीय. काय भगवंताचा जन्म उत्साह, काय भगवंताचा अवतार. असे अवतार अनेक होऊन गेले असतील, पण हा असा एकमेव अवतार झाला ज्याचं नाव आहे पूर्ण ब्रह्म होईया वर्णू मी आता काय. यालाच म्हणतात 24 अवतारामधून हा परिपूर्ण झालेला अवतार आहे. पूर्ण ब्रह्म वैगा वर्णू मी आता काय का, याचं वर्णन काय करावं. याची अनोखी लीला आहे, अनोखी लीला है, अनोखी व्याख्यान है, आनंद आहे. सुखदेव महाराज वर्णन करत आहेत, राजन फक्त जन्म वृत्तांत तू श्रवण केलं राजन, पण आता बघ काय करताय कृष्ण परमात्मा. माझा बाके बिहारी त्या गोकुळामध्ये जन्माला आला. जन्माला कुठं आला? मथुरेमध्ये जन्माला आला. जन्माला मथुरेमध्ये आला. आनंद मथुरेमध्ये राहायला पाहिजे, पण आनंद कोणीकडे? दुसरीकडे.
जिथं जीव जन्माला येतो ना तिथं आनंद पाहिजे, पण भगवंताचा उलटाच आहे हा खेळ. भगवंतानी रचना जेव्हा केली तर उलटीच केली आहे. तुम्ही जे आलो ना, आपण सर्व जीव आलो तर सरळ नाही आलो. आलो का सरळ? इमानदारीनं सांगा, सरळ आलो का आपण? उलटाच आलो आणि उलटाच लटकलो झाडाला. जसं झाडाला फळ लागते ना, झाडाला फळ लागते, पण त्या झाडाला बार येते. बार आल्यानंतर बार सरळ राहते, पण जेव्हा त्या बार म्हणजे फूल होते, पण फूल आल्यानंतर जेव्हा फळ लागते तो फळ वरत राहत नाही, खाली वागते. खाली वागते. तसाच हा फळ लागलेला आहे, भगवंताने लावलेला फळ आहे. भगवंताने लावलेला फळ आहे, भगवंताने लावलेला वृक्ष आहे. सुखदेव महाराज म्हणताय, राजा परीक्षितला, राजन फक्त आपण निमित्त मात्र आहोत. मी या ठिकाणी निमित्त मात्र आहे. मलाही बोलवणारा, मलाही सुचवणारा माझ्या पाठीशी कोणतरी मागे उभा आहे. तुझी श्रोता वक्ता ज्ञानाची अंजना सर्व होऊन जाणं तुझे हाती. मी कोणाच्या भरोश्यावर बोलत आहे? ही माझी वाचा नाही आहे, त्या सख्या भगवंताची वाचा आहे. त्या सख्या भगवंताची वाचा आहे. याचा अर्थ असा आहे, आपण जरी झाड लावू शकतो, एखादा वृक्ष लावू शकतो सज्जन हो, पण वृक्ष लावल्यानंतर त्या झाडाला फक्त आपण पाणी देऊ शकतो. लहानाचं मोठं तुम्ही नाही करू शकत. लहानाचं मोठं तुम्ही नाही करू शकत. तसाच बाळ जन्माला आला, कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आला, पण त्या देहाची वाढ आमच्या हाताने कधी होणार नाही. त्या भगवंताच्या कृपेशिवाय तो देह सुद्धा वाढत नाही. येऊ दे, स्वागत करू आपण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. नाथ स्वामी सदा हमारा, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. सुखदेव महाराज राजा परीक्षितला उपदेश करत आहेत. राजन, जसं झाड लावू शकतो आपण, पण त्या झाडाला आपण पाणी घालू शकतो, पण त्या झाडाला लहानाचं मोठं तुम्ही नाही करू शकत.
त्याचप्रमाणे भगवंत या झाडाला सुद्धा, देहरूपी झाडाला, देहरूपी वृक्षाला सुद्धा लहानाचं मोठं करण्याचं काम त्याच्या हाती आहे. फक्त आपण निमित्त मात्र आहोत सज्जनो, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. त्या भगवंताच्या कृपेशिवाय फळ म्हणजे फुलं येऊ शकत नाही आणि फळही सुद्धा लागू शकत नाही. काय वर्णन करावं राजन, अनेक लीला. त्या गोकुळामध्ये आनंद, जिकडे तिकडे आनंद. पण नंद बाबाला आणि यशोदेला लय आनंद झाला. देव देव करताना पुत्र झाला. सखे सगळ्या गोपी त्या नंद बाबाच्या राजवाड्यामध्ये येऊ लागला. कारण का, एखाद्या गावामध्ये जीव जन्माला येतो ना, तर त्याचे जिकडे तिकडे वाणी होत असते. आता वाणी म्हणजे सुंदर विचार. लोक त्या विचाराला पाहून, त्या विचाराचे ते विचार श्रवण करून लोक स्तुती करतात. काय भगवंताने या जीवाला जन्माला आणलं या घरी. मौन भाग्य. एखादा मुलगा चांगला कर्तबगार निघतो ना, विचारवंत निघतो, आपण त्या लेकराची स्तुती करत असतो. स्तुती करतो आपण. सगळे गोकुळवासी म्हणतायत, हे नंद बाबा, हे यशोदाई, तुम्ही भाग्यवान, एवढा सुंदर मुलगा तुमच्या वंशामध्ये लाभला, वंशामध्ये लाभला. एवढंच नाही, परमात्मा जेव्हा जन्माला आले, पण तो स्वरूप एवढा सुंदर होता. पहा ना तुम्ही मागे मागे पहा, त्या स्वरूपाकडे असं एकदा जरी पाहिलं ना, तर पाऊशाच वाटतंय. गौडन मनती गौडनीला, 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 झाला यशोदीला, गौडन मनती गौडनीला, पुत्र झाला यशोदीला, गौडन मनती गौडनीला, पुत्र झाला यशोदीला, गौडन मनती गौडनीला, पुत्र झाला यशोदीला, मनती गौडनीला, गौडन मनती गौडनीला, गौडन मनती गौडनीला,